सर काय सांगाल धुळे जिल्ह्याचा निकाल कसा राहील? महायुतीला किती जागा आणि महाविकास आघाडीला कशा पद्धतीने जागा राहतील? मी अनिल चव्हाण. धुळे जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या 5 मतदारसंघ आहे, 5 जागा आहेत. निवडणूक झाली, आता स्वाभाविकच उत्सुकता निकालासंदर्भातली आहे. पण धुळे जिल्ह्याचं एकूणच चित्र आपण बघितलं तर काही जागांच्या संदर्भामधला निकाल हा निवडणुकीपूर्वीच लोकांना माहीत होता की काय लागू शकतो. याचं कारण त्या भागामध्ये त्या नेत्यांचं असलेलं वर्चस्व. उदाहरणार्थ शिरपूर मतदारसंघाच्या बाबतीत आपण विचार केला तर हा आदिवासी शिरपूर मतदारसंघासंदर्भातला आपण विचार केला तर हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असला तरी या तालुक्यावर गेली अनेक वर्ष माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अमरीशभाई पटेल यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे अमरीशभाई सांगतील तो उमेदवार निवडून येतो असं चित्र गेली अनेक वर्ष आपण राजकारणात पाहतो. आता जे विद्यमान आमदार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आहे काशीराम पावरा, त्यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आणि ते तिसऱ्यांदा म्हणजे आता चौथ्यांदा, म्हणजे एकदा ते काँग्रेसकडून, दोनदा भाजपाकडून, आता चौथ्यांदा ते भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी करतायत आणि त्यांच्या विजयाची शक्यता जास्त आहे. या ठिकाणी उमेदवारी राष्ट्रवादीने नाकारल्यामुळे डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी अपक्ष उमेदवारी केली. लढत चांगली आहे, चुरशीची आहे, पण विजयाचे संकेत बघितले तर भाजपाच्या पारड्यामध्ये विजय जाईल असं दिसतंय. दुसरा एक मतदारसंघ जो लोकांच्या चर्चेत आहे, उघड आहे, तो म्हणजे शिंदखेडा मतदारसंघ, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार जयकुमार रावल हे उमेदवारी करताय आणि जयकुमार रावल हे यापूर्वी 4 वेळा हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. आता ते 5व्यांदा लढत आहेत आणि त्यांचं एकूणच वातावरण आणि गेल्या 20 वर्षाचं काम पाहता तेही विजयी होतील असे संकेत धुळे जिल्ह्यामध्ये दिसत आहेत. म्हणजे शिरपूर आणि शिंदखेडा या 2 जागा हुगड भारतीय जनता पार्टीकडे जातील, म्हणजे महायुतीकडे जातील असं दिसतंय. उरलेल्या जागांमध्ये साक्री मतदारसंघ जो आहे, जो तिसरा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे, तो मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार मंजुळा गावित उमेदवारी करतायत. त्या गेल्या वेळेस अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. यावेळेस त्यांना शिवसेना म्हणजे शिंदे गटाने उमेदवारी दिलेली आहे, म्हणजे महायुतीची उमेदवारी आहे. परंतु अपक्ष असल्यामुळे गेल्या वेळेस त्यांना जे काही काँग्रेसच्या मंडळींनी मदत केली होती किंवा खूप साऱ्या लोकांनी त्यांना सहकार्य केलं होतं अपक्ष उमेदवार म्हणून, पण निवडून आल्यानंतर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला, नंतर शिंदे गटात प्रवेश केला. असं करत करत त्यांचा जो काही प्रवास आता येऊन ठेपला आहे ते पाहता आता त्यांना शिंदे गटाची उमेदवारी असली तरीसुद्धा तिथेही लढत चुरशीची आहे, कारण त्या पारंपरिक काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात लढत आहेत. आणि मग काँग्रेसचे जे काही पारंपरिक जुने नेते आहेत, जे यापूर्वी 3 वेळा खासदार राहिलेले आहेत, बापू चौरे, त्यांचे चिरंजीव प्रवीण चौरे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. लढत अत्यंत चुरशीची झाली आहे आणि एकूणच पश्चिम पट्टा जो काही आहे साक्री तालुक्यातला, म्हणजे पिंपळनेर पट्टा जो काही म्हटला जातो, त्या पट्ट्यामध्ये काँग्रेसचं वर्चस्व जास्त आहे. आणि माळमाथा पट्टा जो आहे, ज्या भागामध्ये भाजपाने उमेदवारी दिली नाही म्हणून बंडखोरी केलेले मोहन सूर्यवंशी जे आहेत, त्यांनी अपक्ष उमेदवारी केल्यामुळे तोही फटका मंजुळा गावित त्यांना बसू शकतो. एकूणच चित्र साक्रीचं पण महाविकास आघाडीच्या पारड्यात विजय जाईल असं दिसतं आहे, म्हणजे महायुतीला त्या ठिकाणी फटका बसेल असं एकूणच आत्ताचं चित्र आहे निकालाआधीचं. धुळे शहर आणि धुळे ग्रामीणच्या संदर्भामध्ये मोठी उत्सुकता आहे. सर काय म्हणाल, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये नक्की कोणाचं पारडं जड राहील, काय अंदाज? धुळे जिल्ह्यामध्ये 5 मतदारसंघ आहेत. त्यापैकी 5 मतदारसंघात शिरपूर आणि शिंदखेडा या 2 जागा ज्या आहेत, ज्या पूर्वीपासून महायुतीच्या ताब्यात म्हणजे भाजपाच्या ताब्यात आहे. यावेळेस हे चित्र असं आहे की एकूण जी काही चुरस झाली ती पाहता या दोन्ही जागा महायुतीच्या पारड्यात जातील असं दिसतंय. धुळे शहरामध्ये दोन्ही बाजूने म्हणजे जे काही 4 उमेदवार स्पर्धेत होते, रिंगणात होते, ते 4मध्ये झालेल्या स्पर्धेमुळे किंवा चुरसमुळे धुळ्याचंही चित्र असं दिसतं आहे की शेवटच्या टप्प्यात जी कलाटणी मिळाली त्यामुळे ही जागा पण महायुतीच्या ताब्यात जाईल असं दिसतं आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार हे उमेदवारी करता आहेत, 3ऱ्यांदा उमेदवारी करतायत. त्यामुळे राम बधाने नावाचा भाजपाने दिलेला नवा चेहरा असला तरी कुणाल बाबा हे शेवटच्या टप्प्यामध्ये निसटत्या फरकाने का होईना बाजी मारतील असं दिसतंय, म्हणजे ही जागा महाविकास आघाडीकडे जाईल. आणि राहिला प्रश्न साक्रीचा, तर साक्रीमध्ये
महायुतीने शिंदे गटाने विद्यमान आमदार मंजुळा गावित यांना उमेदवारी दिली, परंतु हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि त्या ठिकाणी प्रवीण चौरे यांना उमेदवारी दिल्यामुळे पश्चिम पट्टा आणि एकूणच साक्री तालुक्याची कलाटणी जी होती ती काँग्रेसच्या फेवरला असल्यामुळे ही जागाही महाविकास आघाडीकडे जाईल असं दिसतं. म्हणजे 5 पैकी 3 जागा महायुतीकडे आणि 2 जागा महाविकास आघाडीकडे जाईल असं चित्र आत्ता तरी दिसतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.